तर आज आपण बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर 4 अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल. त्यातला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे बघणार आहे. काय तर बघा इथे दिला आहे ड्रॉ अँगल पी क्यू आर अ राईट अँगल पी क्यू आर. हा काय झाला तर आपला राईट अँगल तयार केल्यामध्ये टेक एनी पॉईंट ॲज इन इट्स इंटिरियर. आता इंटिरियर भाग माहिती आपल्याला, हा पूर्ण इंटिरियर भाग आहे कशाचा तर राईट अँगल ट्रायंगलमधला. आता इथे आपल्याला सांगितलं की पॉईंट ॲज कुठे पण घ्यायचा आहे इंटिरियरमध्ये. मग आपण इथे घेतला हा पॉईंट क्यू आणि एसचा. ठीक आहे. ड्रॉ अ रे क्यू एस केले आपण, ड्रॉ क्यू एस ही रे केलेली आहे. ॲट द मेजर ऑफ द अँगल पी क्यू एस अँड अँगल एस क्यू आर अँड व्हॉट विल बी द सम ऑफ देअर मेजर. फर्स्ट आपण राईट अँगल तर घेतलाच होता. आता हा जो क्यू एस अँगल घेतलेला आहे त्याची मेजरमेंट आपल्याला इथे काढायची आहे म्हणते. तर आपण काय करू शकतो, सिम्पली जो आपल्याकडे असतो मेजर करायला, ठीक आहे, त्याचा यूज करून आपण बघू शकतो की अँगल एस कसा दिलेला आहे. आता इफ द सम ऑफ द टू अँगल इज अ 90 डिग्री अँड दे आर नोन ॲज द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. काय असतं तर हे दोन अँगल्स काढायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय असते 90 डिग्रीचा आता आपल्याला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. बट हा काय असतं, याला दुसरं नाव काय आपण दिलं तर कॉम्प्लिमेंटरी अँगल दिले. याच्यात काय असतं की आपल्याला दोन अँगल्स माहीत पाहिजे. ठीक आहे. जसं आपण हा फर्स्ट अँगल घेतलेला आहे, तर हे दोन अँगल मिळून आपल्याला काय तर टोटली 90 डिग्री अँगल बनला पाहिजे असं आपलं इथे सांगितलं आहे. आता ऑब्झर्व द अँगल इन द फिगर अँड एंटर द प्रॉपर नंबर इन द बॉक्सेस म्हटलं. ओके. फर्स्ट आपल्याला दिलेला आहे ABCA, तर कितीचा दिला 40 डिग्रीचा. दुसरा जो अँगल दिलेला आहे तो कोणता PQR, हा दिला आपल्याला 50 डिग्रीचा. आता 40 प्लस 50 तर आपला आन्सर किती येते इथे तर 90 डिग्री येत आहे. म्हणजे हा काय झाला तर आपला देअरफोर दे आर द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे आपल्याला दोन अँगल्स बनवायचे असतात ज्याची टोटल आपल्याला 90 डिग्री पाहिजे. म्हणजे हा एक 45 जाऊ शकतो, हा एक 45 डिग्रीचा. टोटल किती होतं 90 डिग्री. असंही चालतंय. बघू प्रॅक्टिस सेट नंबर 16 बघूया. द मेजर ऑफ द अँगल आर गिवन बिलो अँड राईट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स इथे बनवा. फर्स्ट आपल्याला दिला 40 डिग्री. ठीक आहे. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी एक्स काय घेतला आपण, दुसरा जो अँगल घेतला तो अजूम केला एक्स. ठीक आहे. आता 40 डिग्री प्लस एक्स इक्वल टू 90 डिग्री, कारण की आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हटला. ठीक आहे. मग सिम्पली काय करणार आपण तर इथे एक्स इक्वल टू घेतला आहे 90 डिग्री मायनस 40 डिग्री. का घेतला आपण बघा इथे 40 डिग्री कोणत्या साईडवर आपला तर LHS साईड म्हणजे लेफ्ट हँड साईडनी आहे, आणि 90 डिग्री कुठे आहे तर आपला RHS म्हणजे राईट हँड साईडनी आहे. ज्या वेळेला आपण हा 40 डिग्री हा आपल्या राईट हँड साईडला घेऊन जातो बघा, इथे हा प्लसमध्ये असतो आपला. ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण त्याला राईट हँड साईडला घेऊन जातो म्हणजे हा काय होणार तर इथे मायनसमध्ये होणार. म्हणून काय करणार आपण तर 90 मायनस 40 करणार आहे. तर आपला आन्सर ते 50 डिग्री आपला आन्सर. द मेजर ऑफ द कम्प्लीट ऑफ अँगल ऑफ 40 डिग्री अँड 50 डिग्री, आणि दोन्ही याचे प्लस केलं तरी आपला आन्सर किती येत आहे 90 डिग्री. आपल्याला तर तेच पाहिजे कॉम्प्लिमेंटरी अँगल. सेकंड आपला 63 डिग्री दिलेला आहे. काय ना द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल BX घेतलेला आहे आपण. ओके. सेकंड जो येणार आहे आपला त्याचा आपण घेतला एक्स अजून केला. आता 63 प्लस एक्स इक्वल टू 90 डिग्री. सेम प्रोसेस करायची आहे. एक्स इक्वल टू 90 डिग्री मायनस करायचं 63. त्यानंतर एक्स इक्वल टू 27 डिग्री. म्हणजे द मेजर ऑफ द कम्प्लीट ऑफ अँगल ऑफ द मेजर इज 63. फर्स्ट अँगल 63चा आणि सेकंड अँगल म्हणतो आपला 63 आणि 27चा करा आपण ॲडिशन. ठीक आहे. 7 प्लस 3 येतो आपला 10, म्हणून आपला 0 1 कॅरी आला. 6 प्लस 1 7, 7 प्लस 2 9, परत आला 90 डिग्री. 45 डिग्रीचा सेकंड अँगल दिला आहे. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल BX. ठीक आहे. काय करणार 45 प्लस एक्स इक्वल टू 90 डिग्री. सिम्पल 90 मायनस 45, तरी आपला आन्सर येते 45. म्हणजे फर्स्ट अँगल तर आपला 45 डिग्रीचा, दुसरा आपला 45चा, आणि 45 आणि 45 किती होता 90 डिग्री. हा सुद्धा आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल. 55 डिग्री द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल BX, म्हणजे 55 डिग्री प्लस एक्स इक्वल टू 90 डिग्री घेतला आपण. 90 मायनस करायचा इथून 55 डिग्री, तर आपला आन्सर ते 35 डिग्री. ठीक आहे. मग फर्स्ट अँगल तर आपला 35 डिग्री आहे, दुसरा आपण काढला फर्स्ट आपला 55, दुसरा आपण 35. ॲडिशन करायचं 5 5 5 10, 1 कॅरी. 5 प्लस 1 6, 6 प्लस 3 9, परत आला 90 डिग्रीचा. 20 डिग्री सेम प्रोसेस. सिम्पली 90 मायनस करायचा आहे 20ला, तर आपला आन्सर किती येते ते 70 डिग्री. आता फर्स्ट अँगल किती आपला 20चा, दुसरा काढला आपण 70चा. 7 प्लस 2 9, 90 डिग्री आपला आन्सर आला.
आता इथे फक्त 90 डिग्रीचा अँगल आहे, ठीक आहे. 90 डिग्रीचा अँगल घेतला, प्लस केला x इक्वल टू 90 डिग्री, ठीक आहे. म्हणजे इथे आपला आन्सर किती येतात 90 डिग्री मायनस 90 डिग्री, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 0. म्हणजे द मेजर ऑफ द कम्प्लीट अँगल्स किती येतात, एका 90 डिग्री आणि दुसरं 90 डिग्रीचा. आन्सर इज 0 डिग्री येणार आहे. लास्ट आहे x0. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल इज x प्लस ए घेतलेला आपण अज्युम केला आणि 90 डिग्री, म्हणजे ए इक्वल टू काय घेतला आपण 90 डिग्री मायनस x0. म्हणजे आपला आन्सर किती येणार 90 मायनस x0 याच आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. y minus 20 degree and the y plus 30 degree are the measure of the complementary angle and find the measure of each of angles. आपल्या दोन्ही अँगलची मेजरमेंट करायची आहे, ठीक आहे. काय आपलं इक्वेशन तर y minus 20 degree and y plus 30 degree are the measure of the complementary angles, ठीक आहे. आता y minus 20 degree प्लस काय केलं आपण y plus 30 degree इक्वल टू 90 डिग्री केला आहे. सेम प्रोसेस लिहायची मागं. y minus 20 प्लस y plus 30 काय केलं आपण इथे सिम्पली तर इक्वल टू 90 डिग्री केला. आता 2y मायनस 20 प्लस 30 इक्वल टू 90 डिग्री, ठीक आहे. इथे काय येणार आपला प्लस मायनस मायनस, म्हणजे 30 मायनस करणार आपण 20, तर आपला आन्सर किती येणार तर 10च येणार आहे. इक्वल टू केला आपण 10, म्हणजे 2y प्लस काय केला तर आपण त्याला 10 इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे इथे येणार 2y इक्वल टू ॲज इट इज आणि 90 मायनस करायचं आपल्याला 10ला, तर आपला आन्सर किती इथे 80 डिग्री. इथे 2y ॲज इट इज. आता हा इकडे काय आता मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, ज्यावेळेला आपण त्याला राईट हँड साईडने काय होतं आपला तर डिव्हिजनच्या फॉर्म म्हणजे 80 डिवायडेड बाय 2, ठीक आहे. तर आपला आन्सर किती येणार आहे 2 1 जा 2 2 4 जा 8, म्हणजे किती येणार तर 40 आपला आन्सर येणार आहे. हा आपला 40 डिग्री आन्सर. आता मेजर ऑफ द फर्स्ट अँगल किती काढला आता आपण तर 20 डिग्री, म्हणजे y मायनस 20 डिग्री सिम्पली 40 मायनस करायचा 20, म्हणजे आपला आन्सर इथे येणार आहे 20 डिग्री आहे, बरोबर. नंतर आपला y प्लस 30, म्हणजे काय येणार तर 40 प्लस 30, तर आपला आन्सर येणार इथे 70 डिग्री. द मेजर ऑफ द टू अँगल्स किती झालं तर आपला 20 आणि 70 डिग्री, ठीक आहे. हे आपले आन्सर झालं. आता 70 आणि 20ची ॲडिशन जरी केली तरी आपला आन्सर येतं 90 डिग्री. हेच तर आपल्याला बघायचं होतं. सप्लिमेंटरी अँगल्स बघा. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय असतात तर अ लाईन AC शो इन द फिगर अलॉंग साईड अ रे BD स्टँड ऑन इट्स अँड हाऊ मेनी अँगल्स आर फॉर्म. बघ कॉम्प्लिमेंटरी अँगल्समध्ये काय असतात, आता जसं आपण आधी बघितलं की आपल्याला दोन अँगल्स असे पाहिजेत की ज्याची टोटल आपले किती झाले पाहिजे तर 90 डिग्री पाहिजे. आता हे जे सप्लिमेंटरी अँगल्स राहतात तर ते हे राहतात टोटल 180 डिग्रीचे, ठीक आहे. आणि आपल्याला असे दोन अँगल्स बघायचे असतात की ज्यांची दोन्ही याची ॲडिशन आपल्याला काय पाहिजे तर 180 डिग्री पाहिजे. मग एक तर आपण काय करू शकतो, एक अँगल आपण काय करू शकतो की 110 डिग्रीचा एक अँगल घेऊ शकतो आणि दुसरा घेऊ शकतो आपण 70 डिग्रीचा. दोन्ही याची ॲडिशन काय येणार आपली 180 येणारच आहे. आता इथे बघा अँगल ABD, आपण समजा ABD समजा 105 डिग्रीचा घेतला आहे आणि दुसरा अँगल तो घेतला आहे DBC तर 75 डिग्रीचा, ठीक आहे. म्हणजे 105 आणि ॲडिशन केली 75ची, तर आपला आन्सर येते इथे किती येते 180, ठीक आहे. म्हणजे सम ऑफ द काय तर सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री अँड दे आर नोन ॲज अ सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे ॲडिशन दोन्ही याची आपल्याला पाहिजे 180 डिग्रीची. आन्सर तर आपलं 180 डिग्री आलेलंच आहे. फक्त आपल्याला दोन अँगल शोधायचे असतात जेणेकरून आपण त्याचा आन्सर करू शकतो 180 डिग्री, ठीक आहे. बघा प्रॅक्टिस सेट नंबर 17 मध्ये काय दिलं आपल्याला, राईट द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द अँगल गिवन बिलो, ठीक आहे. 50 डिग्री दिला आपला फर्स्ट. मग काय करणार द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल BX घेतलेला आहे, म्हणजे 50 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 180 डिग्री. जसं आपण 16मध्ये केला सेम आपल्याला इथे सेम प्रोसेस करायची. म्हणजे x डिग्री हा जसा तसा राहणार आहे. आता इथे समजा 180मधून फक्त आपल्याला 50 डिग्री मायनस करायचं, तर आपला आन्सर किती आला इथे तर 165 डिग्री आपला आन्सर आला. ठीक. मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल्स किती आलं तर 50 डिग्री आणि दुसरा आपला 165. आता 165 प्लस केला आपण 50 डिग्री, तर आपला आन्सर बघा 5 + 5 10 0 1 6 + 1 7 7 + 1 8 आला आन्सर आपला 180 डिग्री. म्हणजे आपला फर्स्ट अँगल होणार आपला 50 डिग्रीचा, सेकंड अँगल होणार आपला 65 डिग्रीचा. 85 द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल XB सेम घेतला 85 डिग्री प्लस x0 इक्वल टू 180 घेतला. आता x डिग्री इक्वल टू केला 180 मायनस 85, म्हणजे आपला आन्सर किती येतं 95 डिग्री आपला आन्सर आला. म्हणजे पहिला अँगल आपला 85चा, दुसरा अँगल आपला 95चा, आन्सर येतं आपला 180 डिग्री. थर्ड बघा 120 डिग्री. सिम्पली 180मधून मी मायनस करतो 120ला,
म्हणजे आपला आन्सर किती येतं 60 डिग्री. म्हणजे फर्स्ट अँगल आपला 120चा, दुसरा अँगल आपला 60 डिग्री. बघा आन्सर शेवटी काय येतं तर 180 येत आहे. सिम्पल. 180 मायनस करायचं 37, आन्सर येते 143. ठीक आहे. मग आता 143 प्लस करायचं आपलं 37मध्ये. 7 + 3 किती 10, 0 1, 4 + 1 5, 6 7 8, 180 आपला आन्सर आला. बरोबर आहे. आता 108 दिलेलं आहे. 180 मायनस केला आपण 108 तर आपला आन्सर येते इथे 72 डिग्री. म्हणजे 108 प्लस करू आपण कशाला तर 72ला. इथे 0 1 कॅरी, 7 + 1 8, इथे आपला 180 डिग्री. इथे बघा द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल x डिग्रीचा दिलेला आहे. म्हणजे 0 डिग्री प्लस x = 180 केला. आता 180मधून मायनस करायचा 0ला तर आपला आन्सर तेवढंच येणार आहे. शेवटी 180 डिग्रीच येणार आहे. डिग्री दिला आहे. द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल x डिग्री काय घेणार तर a0 प्लस x = 180 डिग्री. म्हणजे येणार तर a0 प्लस x मायनस a = 180 डिग्री मायनस a. म्हणजे आपला आन्सर आला आहे 180 मायनस a डिग्री. जसं तसंच. सेकंड बघा द मेजर ऑफ द सम अँगल्स आर गिवन बिलो. यूज देम ऑफ टेक अ पेअर ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी अँड द सप्लिमेंटरी. आपल्याला काय करायचं आहे कॉम्प्लिमेंटरी आहे की सप्लिमेंटरी हे आपल्याला इथे ते बघायचं. ठीक आहे. फर्स्ट अँगल घेतला आहे अँगल बी आणि 60 डिग्री दिला आहे. म्हणजे काय आपल्याला असे दोन अँगल्स इथे बघायचे ज्याची टोटल आपल्याला 180 किंवा 90 डिग्री होणार आहे. ठीक आहे. बघा फर्स्ट अँगल घेतला आपण अँगल बी प्लस केला आपण कशात तर अँगल एन मध्ये. म्हणजे 60 + 30 किती होईल 90 डिग्री. म्हणजे हा कोणता तर आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल होणार आहे. त्याच्यानंतर अँगल वाय, मेजर अँगल वाय आणि मेजर अँगल घेतलेला आहे आपण ईला. ठीक आहे. म्हणजे 90 डिग्री प्लस केला आपण 0 डिग्री. म्हणजे आपला 90 डिग्री आपला अँगल आहे. तर हा कोणता होता आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल. थर्ड आहे आपला अँगल मेजर अँगल डी प्लस घेतला मेजर अँगल एफला. फर्स्ट अँगल आपला 75, दुसरा अँगल आपला 15चा. तरी आपला आन्सर किती येते 90 डिग्री. म्हणजे हा सुद्धा आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल होता. मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल जी 120 आणि घेतला येते 60. तर आपला आन्सर येते 180. म्हणजे हा झाला आपला सप्लिमेंटरी अँगल. लास्ट आहे आपला फिफ्थ मेजर अँगल एन प्लस मेजर अँगल जे घेतलेला आहे म्हणजे 150 प्लस केलेला आपण कशात तर 30ला. तर आपला आन्सर येते 180 डिग्री. म्हणजे हा सुद्धा आपला सप्लिमेंटरी अँगल. In a triangle XYZ and measure angle Y is a 90 degree. And what kind of a pair do angle X and angle Z make? आता आपल्याला X आणि Z ला आपल्याला काढायचं आहे. बघूया मेजर अँगल घेतला आपण त्याच्यात XYZ ला मेजर अँगल X आणि मेजर अँगल Y प्लस मेजर अँगल Z. तर काय केलं अजून त्याला तर 180 डिग्रीचा आहे. म्हणजे सम ऑफ द मेजर ऑफ द अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री असते. ठीक आहे. आता मेजर अँगल X प्लस 90 डिग्री प्लस घेतला मेजर अँगल Z ला किती तर 180ला. आता मेजर अँगल X प्लस मेजर अँगल X प्लस केला आपण 90 आणि मेजर अँगल Z घेतला आहे तर काय येणार तर 90 इक्वल टू काय केलं तर 180 मायनस करायचं आपल्याला 90 मधून. तर आपला आन्सर किती येतात 90. म्हणजे सबस्ट्रॅक्शन काय करायचं दोन्ही साईडनी तर -90 केलं आहे. इथे सुद्धा -19 करा. म्हणजे मेजर अँगल X प्लस मेजर अँगल Z किती आलं तर आपला 90 डिग्री. म्हणजे अँगल X आणि अँगल Z मेक अ पेअर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल. कोणते आहेत तर दोन्ही आपले कॉम्प्लिमेंटरी अँगल झालेले. The difference between the measure of the two angles of the complementary pair is 40 degree and find the measure of the two angles. आपल्याला दोन अँगल शोधायचे. फर्स्ट घेते आपण लेट द मेजर ऑफ द अँगल XP. कारण की आपल्याला दोन्ही शोधायचे. आपण फर्स्ट घेतला आपण x डिग्रीचा. आता मेजर ऑफ द अदर अँगल घेतला आपण x प्लस 40 डिग्रीचा. ठीक आहे. दुसरा आपलं 40 डिग्री दिलेला आहे म्हणून आपण काय केलं सिम्पली x प्लस 40 इक्वल टू 90 डिग्री. कारण टू अँगल्स काय तर कॉम्प्लिमेंटरी अँगलचे. सिम्पली काय केलं 2x प्लस केला आपण 40 डिग्री मायनस केला दोन्ही साईडनी मायनस केलं 40 ओके. दोन्ही साईडनी काय केलं तर 40 मायनस केला. म्हणजे 40 - 40 इक्वल टू 90 - 40 केलेलं आहे. इथं 2x तसं तसं आला 40 मधून 40 आला इथं 0. 90 मधून 40 केला किती आला 50. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 50 डिवायडेड बाय करायचा 2नी. तर इथं आपला आन्सर किती येणार तर 25 2 जर येतो आपला 50. ठीक आहे. त्याच्यानंतर किती आलं तर आपला x प्लस केला आपण 40 इक्वल टू घेतला 25 प्लस केला 40ला. तर आपला आन्सर येते 65 डिग्री. द मेजर ऑफ द टू अँगल इज फर्स्ट घेतला आपण 25 डिग्री प्लस केला आपण 65ला. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर किती आला तर इथे PTNM इज अ रेक्टँगल म्हटलं आहे. अँड राईट द नेम ऑफ द पेअर ऑफ अ सप्लिमेंटरी अँगल्स. आता आपल्याला याचे पेअर्स बघायचे कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट आहे आपला P आणि M
अँगल पी, अँगल एम, त्याच्यानंतर अँगल पी, अँगल एन, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणतो आपला अँगल पी, अँगल टी, त्याच्यानंतर अँगल एम, अँगल एन, नंतर अँगल एम, अँगल टी, अँगल एन आणि अँगल टी. हे काय झालं त्याचे सप्लिमेंटरीचे पेअर्स झालेले. सिक्स बघा, इफ अ मेजर अँगल ए इज 70 degree and what is the measure of the supplement of the complement of a angle A? Let the measure of the complement of a angle A be a x degree and the measure of the supplementary angle be a y degree. आता मेजर अँगल ए प्लस घेतला आपण 90 डिग्रीचा. किती घेतला? ए ची व्हॅल्यू आपल्याला 70 डिग्री दिली, आपण ते लिहिली. ते 70 डिग्री प्लस घेतला आपण x = 90 डिग्री. काय करायचं? बोथ साईडने आपल्याला मायनस करायचं आहे 70 ठीक आहे. म्हणजे इथं किती येणार? तर 70 - 70 इथं तर 0 येणार आपला. म्हणजे एक्स राहिला इक्वल टू 70 मधून 90 गेला, आपला आन्सर इथं 20 डिग्री. सिन्स एक्स अँड वाय इज द सप्लिमेंटरी अँगल, म्हणून आपण काय केलं तर एक्स प्लस वाय हा आपला 180 डिग्रीचा तसा घेतला. एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला, तर म्हणजे एक्स प्लस वाय आहे ना इक्वल टू 180 डिग्री. एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची 20 प्लस घेतला वाय इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. इथे सुद्धा आपल्याला 20नी बोथ साईडला मायनस करायचा आहे, म्हणजे आपला इथे येणार फक्त 0, म्हणजे वाय इक्वल टू आता 180 मधून करायचं आपल्याला 20 मायनस, तर आपला आन्सर ते 160 डिग्री. ठीक आहे. म्हणजे वायची व्हॅल्यू आपली 160 आलेली आहे. द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल इज 160 डिग्री. ठीक आहे. 7 बघा, मेजर अँगल ए अँड मेजर अँगल बी आर द सप्लिमेंटरी अँगल अँड मेजर अँगल बी इक्वल टू x + 20 डिग्री. देन व्हॉट विल बी द मेजर अँगल ए? आपल्याला मेजर अँगल एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मेजर अँगल ए अँड मेजर अँगल बी इज सप्लिमेंटरी अँगल म्हटलं आहे आपल्याला. ओके. आता मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इक्वल टू घेतला आपण 180 डिग्रीचा. दोन अँगल काय तर 180 डिग्रीचे. त्यातला एक दिला आपल्याला x + 20 डिग्री आपली व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. म्हणून मेजर अँगल ए प्लस एक्स इक्वल टू 20 डिग्री आणि 180 डिग्री केला. आता मेजर अँगल ए प्लस एक्स प्लस ए दोन्ही साईडने काय तर 20 मायनस केला. इथं येणार तर फक्त एक्स व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे. मेजर अँगल ए प्लस किती आलं तर एक्स आणि 180 मायनस केला 20, तर आपला आन्सर किती आहे 160 आलेला आहे. ठीक आहे. आता मेजर अँगल ए प्लस एक्स मायनस एक्स केला आहे, दोन्ही साईडने एक्स मायनस केला, तरी आपला आन्सर काय येणार तर मेजर अँगल ए इक्वल टू केला 160 मायनस एक्स डिग्री. म्हणजे हे आपलं काय तर आन्सर किती आला, मेजर अँगल ए इज 160 मायनस एक्स डिग्री येणार आहे.